नवोदय जेवी मित्रांनो, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं इयत्ता 9वीच्या पुस्तकातलं आपण एक पाठ पाहिला होता, प्रथम धम्म संगती निदान. आज आपण इयत्ता 10वीचं पुस्तक आहे पाली सुगंधावली, त्यातला दुसरा पाठ म्हणजे दंतकंठ ह्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. किंवा हा पाठ जेवढा दिलेला आहे त्याच्यावरती आपण पाली टू मराठी असं ट्रान्सलेशन करून ते अभ्यासणार आहोत. ह्याआधीही आपण इयत्ता 10वीसाठी 10 उपासक गुन्हा हे आपण व्हिडिओ त्याच्यावरती अभ्यास केला होता. आज आपण दंतकंठ या सूत्रावरती अभ्यास करणार आहोत. तसं म्हणायचं हे ह्याच्यावरती लिहिलेलं असं आहे की हे विनय पिटकातील चूळवग्ग पालीमधील खुद्दक वत्थू खंदक यामधून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही TPR मध्ये किंवा DPR हे आपले हे जे ॲप्स आहेत पाली त्रिपिटकाचे, त्याच्यामध्ये जर तुम्ही शोध घेतला तर ते तुम्हाला सुत्त पिटक, अंगुत्तर निकाय, पंचक निपात पाळी, किलिक वग्गो ह्याच्यामध्ये हे सूत्र तुम्हाला भेटू शकतं. दंतकंठ यामध्ये आरोग्याबाबत दक्ष राहण्याचा उपदेश तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला देतात. दात स्वच्छ न करण्याचे 5 दोष आणि दात स्वच्छ करण्याचे 5 गुण कोणते आहेत हे तथागत भगवान बुद्धांनी इथे सांगितलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विनय पिटकातला सगळ्यात एक महत्वाचा खंदक आहे, त्यामध्ये आहे भैषज्य खंदक. भैषज्य खंदक म्हणजे भैषज्य गुरु तथागत गौतम बुद्धांना पण म्हटलं जातं. तथागत गौतम बुद्धांनाच भैषज्य गुरु असं म्हटलं जातं. असं म्हटलं की वावगं ठरू नये, कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी इलाज सांगितलेला आहे. त्याचा काय उपयोग होतो हेही सांगितलेलं आहे. तथागत बुद्धांनी तुम्हाला मला सगळ्यांना सांगितलंय की ते त्यांची दिनचर्या पाहिली तर तुम्हाला माहिती आहे की भिक्खू संघाचे जे विनय आहेत, सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतः प्रथम भगवान गौतम बुद्ध ते आत्मसात करायचे, आचरण करायचे, नंतरच ते भिक्खू संघाला त्याचं आचरण करण्यास सांगायचे. म्हणजे स्वतःहून सुरुवात करणारा प्रथम गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. त्यांनी बरेच विनय पिटकातून भैषज्य खंदक हे तुम्ही अभ्यासलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती, त्यावेळची आयुर्वेदातील माहिती भेटेल. हे तर आहेतच, पण ते आपण त्यांना डॉक्टर म्हणतो, मनाचे डॉक्टर म्हणतो, कधी कधी म्हणतो, कारण त्यांनी मनावरती इलाज केलेला आहे. आणि त्यांच्यामुळे बरेच जण हे दुःख मुक्ती सुख समाधीचं आयुष्य जगत होते. आणि त्यांच्या शिकवण्यावर जर आम्ही आचरण केलं तर आपणही सुख शांतीने आयुष्य जगू शकतो. आणि भविष्यामध्ये जसे जसे तुमचे चांगले कर्म होतील त्यानुसार तुम्ही निब्बाणाच्या मार्गावर जाल, ही गॅरंटी भगवान बुद्ध देतात, तुम्हाला आम्हाला देतात ते. त्यामुळे भगवान बुद्धांना भैषज्य गुरु असे म्हटले जाते हे आपल्याला माहिती असावं. त्यातलंच हे एक प्रकरण आहे दंतकट्ठम. सुरुवातीला आपण पाली भाषेमध्ये काय लिहिलंय ते बघूया, नंतर त्याचा मराठी अर्थ पाहूया, एक बघूया. त्याच्यामध्ये छोटंच आहे. ते नखोपन समयेन भिक्खू दंतकट्ठं न खादन्ति मुखं दुग्धं होती भगवतो एतमन्तं आरोचेसु पंचमे भिक्खवे आदिनवा दंतकट्ठस्य अखादने 1 अचक्षुषं 2 मुखं दुग्धं होती 3 रसहरणीयो न विसुज्यन्ति 4 पित्त सेम भत्तं परियोनधन्ति 5 भत्तमस्य नच्छादेति इमेको भिक्खवे 5 आदिनवा दंतकट्ठस्य आस्वादने. म्हणजे भगवान बुद्ध यावेळी म्हणतात की दात न घासल्यामुळे काय दुर्गुण होतात किंवा काय दोष आहेत, 5 कुठले दोष आहेत हे भगवान बुद्ध आपल्या ह्या प्रथम ओळीमध्ये सांगतात. तर ते कसं आहे, ते नखो समयेन भिक्खू दंतकट्ठं न खादन्ति.
म्हणजे त्यावेळेस भिक्खू दंतकंठ म्हणजे दंतकंठ दात घासण्याचे काडे चावीत नव्हते. आता दात घासणे चावीत नव्हते म्हणजे तुम्ही आज आपल्या आजूबाजूला बघतो, आपले उत्तर प्रदेश, बिहार या साईडचे जे राज्य आहेत, ज्या राज्यात आपल्या मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत किंवा त्यांनी पाहिलं, किंवा गावच्या साईडला पण बघतो आपण की ते निंबुणीचे मला वाटतं निंबीचे काडे आहेत ते चावत असतात, ते घासत असतात ते चेहऱ्याला, तोंडाला. तसंच एक प्रकारचे काळं दंत घासण्याचे काडे ते चावीत नव्हते. त्यामुळे मुख दुर्गंध होती, त्यामुळे त्यांचे तोंड दुर्गंधयुक्त होत होते. मुखं दुर्गंध होती. भगवतो एतमंथं आरोचेसु, भगवंतं एतमंथं आरोचेसु. भगवंतांनी काही भिक्खूंनी हा प्रकार त्यांना सांगितला किंवा भगवंतांना समजला आणि त्यांनी सांगत असं सांगायला लागले. पंचमे भिक्खवे आदिनव, पंचमे भिक्खवे आदिनव दंतकंठस अखादने. म्हणजे भिक्खूंनो दंतकंठ न चावण्याचे 5 तोटे आहेत. दंतकंठ न चावण्याचे 5 तोटे आहेत. एक, अचक्षुसंग म्हणजे दृष्टी कमजोर होते. 2, मुख दुर्गंधन होती, तोंड दुर्गंधयुक्त होते. 3, रसहरणीयो न विसुज्जंती, रस ओळखणाऱ्या जिभेच्या ग्रंथी नीट स्वच्छ राहत नाही. म्हणजे आपलं जे जीभ आहे त्याच्यावर ज्या ग्रंथी आहेत त्या नीट राहत नाही, त्यामुळे आपल्याला चव समजत नाही, अशा प्रकारे सांगितलं भगवान बुद्ध. पित्तं सेमं बत्तं परियोधनंती, म्हणजेच पित्त, कफ आणि अन्न यांचा मेळ बसत नाही. पित्त, कफ आणि अन्न यांचा मेळ बसत नाही. 5वा आहे भत्तमस्स आच्छादेती, म्हणजे अन्न झाकलं जात नाही. अन्न झाकलं जात नाही म्हणजे अन्नात स्वच्छता आणि सुरक्षा राहत नाही किंवा अन्नाची चव योग्य रीतीने जाणवत नाही. अशा प्रकारचे 5 दोष दंतकंठ न चावण्याचे भगवान बुद्ध म्हणतात. ते म्हणून इमेखो भिक्खवे पंच आदिनवा दंतकंठस अस्वादने, म्हणजे हे भिक्खूंनो दंतकंठ न चावण्याचे 5 दोष आहेत. आता आपण पाहिलेले 5 दोष कुठले आहेत ते. त्यावेळी दंतकंठ होता, आज आपल्याकडे बरेचसे साधनं आहेत दात घासण्याची. आपण लहान मुलांना पाहतो की कधी कधी ते दात घासत नाहीत. तर पालकांसाठी हा उपदेश भगवान बुद्धांनी दिलेला खूप उपयोगी पडू शकतो, असं ह्या सूत्रांच्या मार्फत आपण सांगू शकतो. जर आजचा हा व्हिडिओ पालक बघत असतील तर त्यांना मी आवर्जून विनंती करतो की ते भगवान बुद्धांनी सांगितलेले हे जे 5 गोष्टी आहेत त्या त्यांनी फॉलो करावा. पुढे काय आहेत ते सांगण्याचा आपण प्रयत्न सांगूच, पण पालकांनी कृपया इकडे लक्ष द्यावे. पुढे जाऊन भगवान बुद्ध म्हणतात पश्चिमे भिक्खवे आणि अनिसंसा दंतकंठस खादय, म्हणजे हे भिक्खूंन दंतकंठ चावण्याचे 5 फायदे आहेत. पंच म्हणजे 5, पंच भिक्खवे कुठले कुठले आहेत. चक्षुसंग म्हणजे दृष्टी स्पष्ट राहते. दुसरा आहे मुखं न दुर्गंध होती, तोंड दुर्गंधयुक्त राहत नाही. 3, रसहरणीय विसुज्जंती, म्हणजे रस ओळखणाऱ्या जिभेच्या ग्रंथी स्वच्छ राहतात. 4, पित्त सेम भत्तं परियोनधंती, म्हणजे पित्त, कफ आणि अन्न यांचा मेळ बसतो. लक्ष द्या, पित्त म्हणजे पित्तं मराठीमध्ये पित्त, सेम म्हणजे कफ आणि भत्तं म्हणजे अन्न, एक प्रकार जेवण, हे यांचा मेळ बसतो. 5वं सांगितलंय भगवान बुद्धांनी भत्तमस्स छादेती, म्हणजे अन्न झाकले राहते, म्हणजे अन्न स्वच्छ राहते, अन्नाची चव चांगली लागते. तर अशा प्रकारचे 5 गुण भगवान बुद्ध सांगतात की चक्षुसंग, मुखं न दुर्गंध होती, रसहरणीय विसुज्जति, पित्तं सेम भत्तं न परियोधनती,
भत्तमस्य छादेती, म्हणजे 5 गुण भगवान बुद्ध सांगतात की दृष्टी चांगली असते, स्पष्ट राहते, तोंड दुर्गंधयुक्त राहत नाही, रस ओळखणाऱ्या जिभेच्या ग्रंथी स्वच्छ राहतात, पित्त कफ आणि अन्न यांचा मेळ बसतो आणि अन्न झाकलं जाते, म्हणजे अन्न स्वच्छ राहते, अन्नाची चव चांगली राहते. भगवान बुद्ध पुढे म्हणतात इमे खो भिक्कवे पंच अनसंसा दंतकंठस्स खादन्ते. खादने म्हणजे इमे ओ भिक्कवे पंच अनिसंसा दंतकट्टस्स खादने अनुजानामी भिक्कवे दंतकंठंती, म्हणजे म्हणून भिक्खून मी तुम्हाला दंतकंठ म्हणजे दात घासण्याचे काडे चावण्याची अनुमती देतो. आता हा पाठ एवढाच आहे, म्हणजे भगवान बुद्धांनी त्याला परवानगी दिलेली आहे की तुम्ही दंतकंठ करा, दात घासायचे काडे वापरायला परवानगी दिलेली आहे. दुसरी गोष्ट यामध्ये मी थोडं वाढवून सांगू इच्छितो की भगवान बुद्धांचा एक नियम विनय आहे, भिक्खू संघाचा विनय आहे की तुम्ही 12च्या नंतर म्हणजे दुपारी 12च्या, आता तर 12चा टायमिंग आहे, पहिला तर असं होतं की सूर्य डोक्यावरती आल्याच्या म्हणजे डोकं पुढे गेल्यानंतर तुम्ही काही खायचं नाही, चावून काही खायचं नाही, अशा प्रकारचा विनय आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही शेवटचा शब्द ऐकला असेल की पंच अनिसंसा दंतकट्टस खादाने अनुजानामी भिक्खवे दंतकंठ, म्हणजे मी दंतकंठ चावण्याचे तुम्हाला परवानगी देतो, तुम्ही चावू शकता. हा खूप इथे एक समजायला पाहिजे की आज आपण बघतो की आफ्टर 12 म्हणजे 12 नंतर बरेचसे काही खाऊ नये अशा प्रकारचा एक विनय आहे. जर दंतकंठ दात घासण्याचे काडे आहे ते जर करायचं असेल म्हणजे ते चावावं लागेल, म्हणजे तुम्हाला सकाळी संध्याकाळी जर करायचं, संध्याकाळी जर केलं तर चावण्याचा विनय तुटतो, म्हणजे विनय आहे तो तुटू नये किंवा आपल्याकडून असा अपराध घडू नये, कदाचित त्यामुळे त्यावेळेचे भिक्खू तसं करत नसतील काही भिक्खू, तर त्यांनाही परवानगी दिली गेली आहे की तुम्ही दंतकंठ चावू शकता म्हणून, म्हणजे जर सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री अशा वेळी भगवान बुद्धाने ती परवानगी दिलेली आहे. म्हणजे त्यांचा जो विनय आहे विकाल भोजनन, म्हणजे दुपारी सूर्य डोक्यावरच्या पुढे कळला दुपारनंतर तर आपण काही खायचं नाही, अशा प्रकारचा विनय विकाल भोजन त्याला म्हणतात. तर त्यावरती भगवान बुद्धांनी ही परवानगी दिलेली आहे. आणि पुढे जाऊनही असंही म्हणू शकतो की आपण भगवान बुद्धांनी काही रस ग्रहण करण्याचा परवानगी दिलेली आहे, चावण्याची परवानगी दिलेली आहे. विनय पिटकामध्ये ते उदाहरण आहेत. भविष्य काळामध्ये जर आपल्यामध्ये जर तसं तो सुत्त आलं वाचण्यामध्ये, म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये आहेतच, पण तुमच्या अभ्यासामध्ये जर ते सुत्त आलं तर त्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेलच. तुर्तास आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली यामुळे इयत्ता 10वीचं जे दुसरं पाठ आहे दंतकंठ, हे सुत्त पिटक अंगुत्तर निकाय पंचक निपात पाली किलेक वग्ग, ह्याच्यातून मी अभ्यास करून तुम्हाला सांगितलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की ते दंतकंठ हा पाठ विनय पिटकातील चुलवग्ग पालीमधील खुंदकमध्ये घेतलेला आहे. तर हे काय सुत्त त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर तरी पण अभ्यासासाठी आपण जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते आपण अभ्यासावे. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावरती आपण जरूर कमेंट करावी. आणि ह्या वर्षावास काळामध्ये जास्तीत जास्त सुत्त अभ्यासण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण एक 8वीचं एक सुत्त ऑलरेडी अभ्यासलेलं आहे, 10वीचा आजचा पकडून 2 झालेले आहेत, 9वीचे मला वाटतं 2 पाठ झालेले आहे. यापुढे अधिक अभ्यास आपण करणार आहोत. तर ह्या अभ्यासाची आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा केव्हा आपण हा अशा प्रकारचा म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ पाहत बसाल तेव्हा आपल्या हातामध्ये वही आणि एक पेन असावे, तर जेणेकरून मुख्य पॉइंट्स आपण लिहून घ्यावे. सोबतच ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण पाली गाथा आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन हे शेवटला आपण देणार आहोत. तर तेही आपण ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये अधिक सुधारणा होईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण
मागे स्वर आणि व्यंजन शिकलो होतो, ते शिकण्यामागचं आता बरेच जणांना असं वाटलं की आम्ही ह्या वयामध्ये का शिकावं, का बोलावं, आम्ही तर लहानपणी शिकलेलो आहोत. तर तसं नाही मित्रांनो. तर त्याच्यामागे उद्देश असा आहे की स्वर आणि व्यंजन हे तुम्ही डेली जर बोललात, म्हणजे रोजच्या रोज बोलत बसलात, त्याचा अभ्यास सराव केलात, तर तुमचं जे उच्चारण आहे, आपले पालीचे जे उच्चारण आहेत ते स्वच्छ होतील. कारण पालीचे शब्द उच्चारायला म्हणजे ते नवीन शब्द असल्यामुळे ते उच्चारण्यामध्ये आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम होतो. उदाहरणार्थ आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की बरेच जण बुद्धम म्हणतात, धम्मम म्हणतात, संघम म्हणतात. पण ते जर पालीचे विद्यार्थी व्हाल, म्हणजे अभ्यासाल, तर त्यामध्ये वेगळा शब्द येतो, तो बुद्धंग होतो, धम्मंग होतो, संगम होतो, खादेती, खादेंती, मुखंग, दुग्गंधंग असं शब्द ह्याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपण रोज आपले जे स्वर आणि व्यंजन आहेत त्यांचा रोज एक सराव करा. आणि आजच्या व्हिडिओपुरते आपण इथेच थांबणार आहोत. आपण माझी सर्व दान पारमिता पूर्ण करण्यासाठी मला सहकार्य करा, त्याबद्दल आपल्या सर्वांचं बुद्ध धम्म संघ रक्षण करो. आपल्या सर्वांना सुख, आयुष्य, वन्न प्राप्त हो याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करावं. आणि जास्त मला आपल्याकडून कमेंट्सची अपेक्षा आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण मला जरूर सांगावं. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार आहोत. नमो बुद्धाय, जय भीम.